नमस्कार मंडळी. आमच्या आजी म्हणायच्या, घरातल्या सगळ्या भाज्या एकत्र करा, अशी भजी बनतील की ताट रिकामं व्हायला वेळ लागणार नाही. एका वाडग्यात बटाटा, कांदा, गाजर, कोबी आणि सिमला मिरची चिरून किसून घ्या. त्यात अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, पाव कप तांदळाचं पीठ, अर्धा कप चणा डाळीचं पीठ, 1 चमचा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट, 1.5 चमचा मिरची पावडर, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करा. सगळ्यात महत्त्वाची ट्रिक, पाणी अजिबात घालायचं नाही. भाज्यांमधून सुटलेल्या पाण्यातच मिश्रण एकजीव होतं. त्यामुळे भजी जास्त कुरकुरीत होतात. तेल चांगलं गरम झालं की हाताने किंवा चमच्याने भजी सोडा आणि मध्यम ते मोठ्या आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. बघा, बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून भाज्यांनी भरलेली आणि अजिबात तेलकट नाहीत. गरमागरम चहा, हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा. एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण